नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवरती. तर पहा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2025 इतिहास आणि राज्यशास्त्र यावरील महत्त्वाची प्रश्न जी असणार आहेत, ती आपल्याला बोर्ड परीक्षा 2025 ला ही विचारली जाण्याची शक्यता असतील. थोडक्यात उत्तरे लिहा असा आपल्याला प्रश्न क्रमांक 9 असतो. त्यात आपल्याला हे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल मित्रांनो, तर हे प्रश्न येतीलच. तर पाहूया आपण आपले आजचे प्रश्न. 10वी बोर्ड परीक्षा महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, इतिहास व राज्यशास्त्र. प्रश्न 9 थोडक्यात उत्तरे लिहा. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. 1. मतदाराचे वय 21 वर्षाहून 18 वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले? तर मित्रांनो पाहूया याचे योग्य उत्तर. भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा मित्रांनो किमान 21 वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्षे करण्यात आल्याने एक युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. 2. आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा युवा वर्गाला मिळाला मित्रांनो. 3. यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली मित्रांनो. आणि 4. या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली व युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाल्या. तर मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे आपल्याला हे परिणाम सांगता येतील. तर पहा दुसरा प्रश्न. न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? हा प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षा 2022 साली विचारण्यात आलेला होता. पहा याचं योग्य उत्तर. न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली आहे. 1. घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायद्यांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 2. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलांचाही समान वाटा असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली मित्रांनो, लक्षात घ्यायचे. 3. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल. या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली. 4. खाप पंचायतीचा अधिकार न्यायालयानेच रद्दबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला. न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले. मित्रांनो, न्यायालयाने दिलेल्या कोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे हे आपण खालीलप्रमाणे पाहिले. तर पहा प्रश्न 3. लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयांची भूमिका महत्त्वाची ठरली. हे विधान आपल्याला स्पष्ट करण्यास सांगितले. मित्रांनो, जी आपली लोकशाही आहे ती बळकट करण्यामध्ये भारतीय न्यायालयांची भूमिका ही महत्त्वाची होती, हे आपल्याला स्पष्ट करायचे. पहा बोर्ड परीक्षा 2022 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा याचे योग्य उत्तर. नागरिकांचे अधिकार, राजकीय प्रक्रिया आणि लोकशाही व्यवस्था यांच्या संबंधात मित्रांनो भारतीय न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयांतून आपली पुढील महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, असेच मुद्देसूद जर तुम्ही लिहाल तर पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये मिळतील. 1. संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्ट आणि संविधानकारकांचे हेतू यांना न्यायालयाने नेहमीच प्राधान्य दिले मित्रांनो. 2. सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टांच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिले. 3. संविधानातील तरतुदींमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करतानाच तिच्या मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका सुद्धा या ठिकाणी घेतली गेली होती मित्रांनो. 4. खाजगीपणाचा हक्क हा मूलभूत हक्क असल्याचा निर्वाळा दिला. मित्रांनो, लोकशाही बळकट करण्यात भारतीय न्यायालयाची भूमिका आपण अशा प्रकारे स्पष्ट करू शकतो. तर पहा आपला पुढील प्रश्न. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? मित्रांनो, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला मार्च 2023 तसेच मार्च 2024 म्हणजे लगातार 2 वर्ष हा प्रश्न विचारण्यात आला आहे. तर पहा याचे योग्य उत्तर. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे मित्रांनो, ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी व ते विचार नष्ट करणे मित्रांनो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. 2. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणं आखणे. 3. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. 4. सर्वांना विकासाची समान संधी देणे. मित्रांनो, हे सर्व म्हणजेच सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. तर पाहूया आपला पुढील प्रश्न. पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हाला जाणवले? मित्रांनो, जी आपली पहिली लोकसभा निवडणूक झाली त्याचे वैशिष्ट्य कोणते जाणवले ते सांगायचे. मार्च 2019 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा याचे योग्य उत्तर. 1951 साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे मला जाणवलेले वैशिष्ट्य
ते म्हणजे एक, पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मतदान करण्याची पद्धती आणि मतदार याद्या तयार करणे ही कामे मोठी आव्हानात्मक होती. 2 मतदानासाठी स्टीलच्या 20 लाख पेट्या तयार करून त्यावर निवडणूक चिन्हे चिटकवली गेली होती. ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदांची घडी करून टाकायची. या पद्धतीमुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले. ही वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. पहा मित्रांनो पुढील प्रश्न 6वा नंबरचा. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? हे स्पष्ट करा. तर मित्रांनो निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय? तर निवडणुका जाहीर झाल्यापासून लक्षात घ्या निवडणुका जाहीर झाल्यापासून तर निर्णय घोषित होईपर्यंत सरकार, राजकीय पक्ष, उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे? लक्षात घ्या पालन करावे नियमांचे व कोणते वर्तन करू नये यासंबंधीची जी मित्रांनो नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात. लक्षात घ्यायचे. पहा 2 नंबरचं परत मित्रांनो, निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईमुळे सामान्य मतदार अस्वस्थ होतो व निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. मित्रांनो, निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे आपण पाहिलं आहे. हा प्रश्न आपल्याला जुलै 19, 23, मार्च 20, नोव्हेंबर 20 ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. पाहूया 7वा प्रश्न. निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. पहा जुलै 2022 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. तर पहा मित्रांनो निवडणूक आयोगाची कार्य 1. मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे. 2. निवडणुकांचे वेळापत्रक आणि त्यांच्या प्रक्रिया यांचे नियोजन करणे. 3. उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. 4. निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे. 5. राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे. 6. निवडणुकी संबंधातील सर्व वाद व तक्रारींचे निवारण करणे. इत्यादी मित्रांनो आपल्याला निवडणूक आयोगाची कार्ये सांगता येतील. पहा पुढील प्रश्न. मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे? मित्रांनो, जे मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी आयोगाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहेत? हा प्रश्न आपल्याला मार्च 2023 ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. पहा लक्षात घ्या याचे योग्य उत्तर. देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे. त्याचबरोबर 2 नंबरचं पहा मित्रांनो, निवडणुकांमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे. 3. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण होऊ घातलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे. 4. निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसामुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे इत्यादी आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पाहूया पुढील प्रश्न. प्रादेशिक पक्षाच्या स्वरूपात कोणते महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसतात? जुलै 2019 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर काळापासून तर अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक पक्षांत स्वरूपात आपल्याला पुढील बदल पाहायला दिसतात. 1. स्वातंत्र्योत्तर काळात प्रादेशिक अस्मितांमधून द्रविडस्थान, खलिस्तान यांसारख्या फुटीर चळवळी होऊन स्वतंत्र देश निर्माण करण्याचे प्रयत्न प्रादेशिक पक्षाकडून झाले. 2. त्यानंतर प्रादेशिक पक्षांच्या भूमिका बदलून स्वतंत्र राज्यांऐवजी मित्रांनो राज्याला अधिक स्वायत्तता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले. त्यानंतरच्या काळात आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या राज्यातील रहिवाशांना राज्यात व केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका प्रादेशिक पक्ष घेऊ लागले. 4. ईशान्य भारतातील प्रादेशिक पक्षांनी फुटरतेची मागणी सोडून आता स्वायत्ततेची मागणी करायला सुरुवात केली. येथील प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय प्रवाहात येऊ लागले आहेत. मित्रांनो, प्रादेशिक पक्षाच्या स्वरूपात कोणते महत्त्वपूर्ण बदल झालेले दिसतात हे आपण पुढील प्रमाणे सांगितले. पहा मित्रांनो पुढील प्रश्न. राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. सप्टेंबर 2021. पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर. निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसारणी व धोरण असते मित्रांनो. आपल्या विचारसारणीप्रमाणेच प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो. 3. निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष मित्रांनो सत्ताधारी बनतो तर अल्पमतातील अन्य विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून कामे करून जनमतांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात घ्यायचे. हे राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतील. पहा मित्रांनो पुढील प्रश्न. स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला मार्च 19-20 व जुलै 19 ला विचारण्यात आलेला प्रश्न होता. पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर ते म्हणजे असणार आहे स्वातंत्र्यपूर्व काळात पुढील सुधारणांसाठी स्त्री चळवळ लढत होत्या. 1. स्त्रियांवर होणारा अन्याय दूर व्हावा यासाठी मित्रांनो स्त्री चळवळ लढत होत्या. 2. स्त्रियांचे शोषण थांबवून त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी यासाठी. 3. सार्वजनिक जीवनात स्त्रियांना सन्मानाने जगता यावे यासाठी. 4. सतीप्रथा, विधवांची उपेक्षा, बहुपत्नी विवाह पद्धती, बालविवाह प्रथा इत्यादी सामाजिक प्रथा नष्ट व्हाव्यात
यांमध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठी सुद्धा मित्रांनो स्त्री चळवळ सुधारणांसाठी लढत होत्या. तर स्त्री शिक्षण, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, विधवा पुनर्विवाह अशा अनेक सुधारणांसाठी स्त्री चळवळी लढत होत्या. मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपला पत्रलेखन हा व्हिडिओ सेशन पाहिला नसेल तर तो वरील आय बटन क्लिक करून तुम्ही पाहू. पहा मित्रांनो 12वा प्रश्न. राजकीय पक्ष कोणते कामे करतात? तर याचे योग्य उत्तर पहा. एक आपल्या धोरणांचा आणि कार्यक्रमांचा प्रचार करून निवडणुका लढवतात. हे मोठे काम आहे मित्रांनो. 2 सत्ता मिळवल्यास आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. ज्यांना सत्ता मिळाली नाही ते आपल्या कार्यक्रमाच्या आधारे लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. 3 जनतेच्या मागण्या व तक्रारी शासनापर्यंत पोहोचवतात व शासनाची धोरणे आणि योजना जनतेपर्यंत नेतात. 4 शासनाच्या कार्यक्षमतेवर टीका करून त्यावर अंकुश ठेवतात. मित्रांनो राजकीय पक्ष कोणते कामे करतात ते आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल. पहा पुढील प्रश्न. आजच्या कामगार चळवळींसमोर कोणत्या समस्या आहेत? मित्रांनो नोव्हेंबर 2020 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा लक्षात घ्या. कंत्राटी कामगार पद्धती व अस्थिर रोजगार हे आजच्या कामगार चळवळीसमोरील समस्या आहे. तसेच आर्थिक असुरक्षितता व कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता. 3 कामाचे अमर्याद तास आणि अनारोग्य. तसेच 4 कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे इत्यादी मित्रांनो कामगार चळवळीसमोरील मोठ्या समस्या आहेत. पाहूया आपला पुढील प्रश्न. भारतातील शेतकरी चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. जुलै 2022 साली विचारण्यात आलेला हा प्रश्न होता. पहा लक्षात घ्या. स्वातंत्र्यपूर्व काळातच शेतीविरोधी धोरणांमुळे भारतीय शेतकरी संघटित होऊन चळवळी करू लागला होता मित्रांनो. महात्मा फुले व न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांसारख्या नेत्यांच्या प्रेरणेतून बारडोली, चंपारण्य या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे सत्याग्रह झाले. किसान सभेसारख्या संघटना स्थापन झाल्या. मित्रांनो लक्षात घ्या. स्वातंत्र्योत्तर काळात कूड कायद्यासारख्या कायद्यांनी शेतकरी चळवळी मंदावल्या होत्या. परंतु हरित क्रांतीने गरीब शेतकऱ्यांची स्थिती सुधारली नाही. मित्रांनो शेतीमालाला योग्य भाव मिळावा तसेच कर्जमुक्ती करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यात याव्यात म्हणून शेतकरी चळवळ पुन्हा जोर धरू लागले होते. मित्रांनो भारतातील शेतकरी चळवळीचे हे स्वरूप आपल्याला सांगता येईल. पहा पुढील प्रश्न. चळवळीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मित्रांनो पहा चळवळ ही सामूहिक कृती असून त्यात लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. चळवळीत निश्चित असा एखादा सार्वजनिक प्रश्न हाती घेऊन लोकांचे संघटन उभे केले जाते. चळवळीला नेतृत्वाची आवश्यकता असते. नेतृत्व जेवढे खंबीर तेवढी चळवळीची परिणामकारता अधिक असते. मित्रांनो ती वाढत असते. चळवळीच्या संघटना असतात. या संघटना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करत असतात. संघटनांनी हाती घेतलेले प्रश्न जनतेला आपले वाटले तरच जनता चळवळीला पाठिंबा देते. म्हणून चळवळीचा निश्चित कार्यक्रम असला पाहिजे. मित्रांनो चळवळीची ही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. पुढील प्रश्न. राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात? मार्च 19 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर पहा निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते. 2 राजकारणांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात. राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदे निर्मित केले जाते. भ्रष्टाचारी, गुन्हेगारी अशांना 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास त्यांना राजकीय प्रक्रियेत सहभाग होण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. मित्रांनो राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी हे आपल्याला प्रयत्न केले जातात. पहा मित्रांनो पुढील प्रश्न. भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? जुलै 19 ला विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. तर पहा लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक व जातीय गटांना सहभागी होण्याची संधी मिळाली पाहिजे. 2 राजकारणांचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत. तसेच गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालयाने असावीत. केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मित्रांनो शासन व्यवहारात सर्व पातळ्यांवरील नागरिकांना सहभाग वाढवला पाहिजे. या प्रकारे भारतात लोकशाहीच्या यशासाठी आपल्याला बाबी आवश्यक आहेत. पहा मित्रांनो पुढील. राजकारणांचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात? मित्रांनो राजकारणांचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे आपल्याला पैसा आणि गुंडागिरी यांचे महत्त्व वर्चस्व वाढते. निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरणात निवडणुका देणे अशक्य होते. दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासन व्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो. सहिष्णुता संपते. यामुळे लोकशाही विकसित होत नाही. या प्रकारे मित्रांनो राजकारणांचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे आपल्याला हे परिणाम पाहण्यास मिळतात. वाढत्या भ्रष्टाचाराचे कोणते परिणाम होतात? तर पहा मित्रांनो याचे योग्य उत्तर. राजकीय आणि प्रशासकीय स्तरांवर भ्रष्टाचार वाढून सरकारची कार्यक्षमता कमी होते. सरकारी कामे पूर्ण होण्यास बराच विलंब होतो. 3 सार्वजनिक सोयीसुविधा यांची गुणवत्ता घसरते. वाढत्या घोटाळ्यांमुळे लोकशाही व्यवस्थेबद्दल लोकांत अविश्वासाची आणि असमाधानाची भावना निर्माण होते.
5. लोकांचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडून देशात अराजक माजू लागते. मित्रांनो, वाढत्या भ्रष्टाचाराचे परिणाम आपल्याला हे सांगता येतील. पहा पुढील प्रश्न. निवडणूक आयुक्त या पदाविषयी अधिक माहिती द्या. पहा मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त, लक्षात घ्या, एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते व प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते मित्रांनो. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधीच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्तांची असते. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी व राजकीय कारणांसाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही दिलेला नाही मित्रांनो. आपल्याला निवडणूक आयुक्त या पदाविषयी ही माहिती लिहिता येईल. तर पहा 21 नंबरचा प्रश्न. चळवळींमधून कोणते प्रश्न हाताळले जातात? तर मित्रांनो, सार्वजनिक प्रश्नांमधून चळवळी उभ्या राहतात. हे प्रश्न सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकतात. नागरिकांचे हक्कांचे जतन, मताधिकार, स्वातंत्र्य अशा प्रश्नांची राजकीय चळवळी होतात. तसेच किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता, रोजगार, स्वदेशी व्यापार अशा आर्थिक प्रश्नांवर चळवळी होतात. तर समाजातील अनिष्ट चालीरीती, अस्पृश्यता, भेदभाव अशा सामाजिक प्रश्नांवर चळवळी होत असतात. तर भाषेवरील प्रादेशिक अन्यायाविरोधात स्वच्छता, पर्यावरण, शुद्धीकरण, हरितक्रांती, जलक्रांती अशा विविध प्रश्नांवरही चळवळ होतात मित्रांनो. तर लक्षात घ्यायचे की सार्वजनिक प्रश्नांमधून चळवळी उभ्या राहतात. हे प्रश्न सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक अशा कोणत्याही प्रकारचे असू शकतात मित्रांनो. तर पहा या ठिकाणी थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक 9. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2025 इतिहास आणि राज्यशास्त्र यावरील महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा आणि आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ.